कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे। 26 लाखाचा डेटा आलेला आहे, याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे। ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार। त्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे। त्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील, पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल। प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे, पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? हाच लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आता प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल। बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। त्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं तर जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय काय 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ल्याच्या तक्रारी येत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे, काय नेमकं तथ्य आहे? मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे। साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत। पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 मध्ये लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं। आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होते आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या, म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल। त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल। तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला। मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला। त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार
हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं। 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे। आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे, याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते। म्हणजे आत्ता जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतला आहे, काय 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे। तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील। हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे। याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत। आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहे। त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे। हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल। हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं। कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे। मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही 14,000 14,500 दिलेला आहे हा मोघम डेटा आहे। याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का। हा साधारणपणे 14,000-14,500 जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती 14,000 पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतला आहे का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं। या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल। दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल, गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते। आता अशाच पद्धतीचं सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार। पुढं आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं, यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल। कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये, या संदर्भातली ही प्रोसिजर आहे। आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचं आहे, बहिणींना सुद्धा सांगायचं आहे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल स्क्रुटिनी ही साधारणपणे रूटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे।
त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली. जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिला आहे. थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार. आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत. ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील. हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला, आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल, आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल. सुप्रिया सुळे डायरेक्ट म्हणतात की 4,800 कोटीचा हा घोटाळा झालेला आहे, याची SITची चौकशी झाली पाहिजे. फॉर्म भरताना त्यावेळेला पडताळणी केली गेली नाही का, किंवा हे आता पैसे घेतले रिकव्हर करणार का, आणि जर चुकीच्या पद्धतीने काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चूक केली तर त्यांना शिक्षा होणार का? मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे, शिंदे साहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी ह्या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिकाही शासनाची आहे. याआधीसुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही त्या अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत. आणि ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत, काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत, आणि त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे. आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे. हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती, किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, हे 2,60 लाख म्हणजे 2.63 करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती, आणि 2.63 करोड्सपैकी आपण साधारणपणे 2,47 लाख महिलांना लाभ देतोय. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा, हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता. जर स्क्रुटिनी केलीच नसती तर 2,47 लाख महिलांना लाभ गेला असता, तो 2,63 लाख महिलांना लाभ गेला असता, 2,47 लाखापर्यंत आला नसता. त्यामुळे हा जो 26 लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू. बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलेलं आहे, त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोक त्या संदर्भातला लाभ घेत आहेत, चुकीची लोक लाभ घेत आहेत. तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमितता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे, आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे. एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं, या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे. पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे, आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे. एक बाब आहे की महायुतीच्या सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे, जी आजपर्यंत कुणी आणलेली नव्हती, आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायची आहे. कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये, या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट आरोप केला की 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा केला, याची SIT मात्र. मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत, हे माध्यमं असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे. 26 लाखाचा डेटा जर IT डिपार्टमेंटकडून आलेला आहे, आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे. जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला, आम्ही 1 महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला. ज्या वेळेला 7-7.5 लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले 5 लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत, हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो. त्याच्यामुळे जो काही हा 26 लाखाचा डेटा आलेला आहे
याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे. ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येतात पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येतील. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा म्हणजे 14वा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तुम्हाला आता 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला असेल. तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा म्हणजे 14वा हप्ता देखील येणार आहे. ऑगस्ट हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही, म्हणजे अधिकृत कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे भेटू शकतात त्याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु आपण जर बघितलं मागचे जवळपास 4 हप्ते लेट झालेले आहेत, ज्यामध्ये एप्रिल असेल, मे असेल, जून असेल आणि जुलै असेल. हे चारीचे चारी हप्ते या ठिकाणी लेट झालेले आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झालेला आहे. मग तसंच ऑगस्ट महिन्याचा हा 14वा हप्ता देखील लेट होतो की काय असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. कारण की आपण जर बघितलं ऑगस्ट महिन्याचा निम्मा महिना या ठिकाणी संपलेला आहे, मात्र अजूनपर्यंत तरी ऑफिशियली तारीख ऑगस्ट महिना कधीपर्यंत जमा होऊ शकतो ती या ठिकाणी झालेली नाही आहे. तर बघा, लवकरच तुमचे हे पैसे ऑगस्ट महिन्याचे देखील दिले जाऊ शकतात. मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो? तर बघा, लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे, किंवा कुठल्या तरी सणाचा मुहूर्त साधत या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील तुम्हाला हे पैसे जे आहेत ते दिले जाऊ शकतात. यावेळी आपण जर बघितलं जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आलेला आहे रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं. तसंच ऑगस्ट महिन्यात देखील असंच होऊ शकतं का? ऑगस्ट महिन्यात देखील कुठल्या तरी सणाचा मुहूर्त साधून तुम्हाला हे पैसे दिले जाऊ शकतात का? त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी महिलांना प्रश्न पडलेला आहे. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं याच्या अगोदरचे जे हप्ते सर्व जमा होत होते ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होताना दिसलेले होते. परंतु सध्या 4 हप्ते जे आहेत या ठिकाणी लाडक्या बहिणींचे प्रत्येक महिन्यामध्ये लेट होताना दिसत आहेत. त्यामुळे कुठली तरी एक तारीख देखील प्रत्येक महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची प्रत्येक महिन्याचा जो लाभ आहे कुठल्या तरी एका तारखेला या ठिकाणी जमा करणं आवश्यक आहे. त्याबद्दलची तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी वाट पाहावी लागते, त्याच्यामुळे एक तारीख कुठली तरी फिक्स व्हावी? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? एक तारीख फिक्स व्हावी वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी ऑगस्ट महिना असेल, जुलै महिना असेल, जून महिना असेल, हे पैसे भेटण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. कारण की जून महिन्यापासून जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे. परंतु त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा पात्र केलं जाईल, ज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो डेटा आलेला आहे त्याची शहानिशा अजून केली जाणार आहे. त्यानुसार जर काही लाडक्या बहिणी अजून पात्र होत असतील तर त्यांचा पुन्हा एकदा शासनामार्फत लाभ चालू करण्यात येणार आहे. बघा, काही लाडक्या बहिणींना पात्र असून देखील जून महिन्यापासून पैसे भेटलेले नाहीत. काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटला नाही, तर काही लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता भेटला. अशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी चालूच आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बघा, तुम्ही जर खरोखर पात्र असताल आणि तुम्हाला काहीच हप्ते प्राप्त झालेत, त्याच्या पुढचे हप्ते आलेले नाहीत, जसं की जून महिन्याचा काही लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही, तर त्या लाडक्या बहिणींनी एकतर ऑनलाईन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती लॉग इन करून तुम्हाला तिथं तक्रार करता येणार आहे, किंवा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असाल, जिल्ह्याच्या ठिकाणी असाल, त्या महिला आणि बालविकास विभाग कार्यालयामध्ये देखील तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही खरोखर पात्र आहात, कुठल्याही अटी आणि शर्तीचं तुमचं उल्लंघन झालेलं नाही, तर त्या ठिकाणी देखील तक्रार करून तुमचा लाभ पुन्हा एकदा चालू करून तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या खरोखर अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ तर बंदच होणार आहे, परंतु ज्या त्याच्यामध्ये देखील पात्र लाडक्या बहिणी आहेत, जसं की जून महिन्यामध्ये आपण जर बघितलं 26 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा तात्पुरता हप्ता स्थगित करण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांना जुलैमध्ये देखील काही लाडक्या बहिणींना हे पैसे भेटलेले नाहीत. त्याच्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही पात्र झालेला आहात, म्हणजे कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही, तर तुमचे पैसे कंटिन्यू या ठिकाणी तुम्हाला भेटतच राहणार आहेत. तर जून महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणी
योजनेचा लाभ स्थगित करण्यात आलेला आहे. त्यांचे पुढचे लाभ या ठिकाणी येणं आता बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरोखर पात्र असाल तर त्या पद्धतीचं काम तुम्हाला करायचं आहे, तक्रार करायची आहे, जेणेकरून तुम्ही पात्र होऊ शकतात. मात्र शासनामार्फत देखील या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार पुन्हा एकदा जो डेटा त्यांना भेटलेला आहे, जो की 26 लाखाचा डेटा भेटलेला आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीच कमेंट करून याच्यामध्ये सांगितलेलं होतं बघा की 26.34 लाख लाभार्थी या ठिकाणी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती या ठिकाणी सादर करण्यात आली होती. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब निदर्शनास आलेली होत्या. तर या माहितीच्या आधारे जून 2025 पासून जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचा अर्ज जो आहे, लाभ जो आहे तो तात्पुरता स्थगित करण्यात आलेला होता. त्याच्यानुसार या ठिकाणी त्यांनी म्हटलं देखील आहे याच्यामध्ये बघा की तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेला 26.34 लाख लाभार्थ्यांची माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा शासनामार्फत देखील अजून चालू करण्यात येणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. त्याच्यामुळे जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचा पुन्हा एकदा लाभ अजून देखील चालू होऊ शकतो. मात्र तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लवकरच भेटणार आहे, त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर बघा ऑगस्टचा हप्ता म्हणजे तुमचा 14वा हप्ता हा जर लेट झाला तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो. जसं की मागचे एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, जुलै असेल, हे जे पैसे आहेत प्रत्येक महिन्यामध्ये न भेटता त्याच्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटलेत. तसंच ऑगस्टचा लाभ देखील जर तुम्हाला या ठिकाणी लेट झाला तर पुढच्या महिन्यात भेटू शकतो. मात्र लेट नाही झाला तर या ठिकाणी तुम्हाला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे तुमचे 14व्या हप्त्याचे पैसे मात्र भेटू शकतात. तर आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दलची. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद.